हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत वाघ, आपल्या फिटनेस क्लब मध्ये स्वागत। कसे आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारात शेअर करा। चला तर मग आज आपण पुशअप आणि पुलअप्स वर्कआउटला सुरुवात करूया। चला तर मित्रांनो, आज जर तुम्ही नवीन असाल, जो कोणी बिगनर म्हणतो आपण, की आता नवीन पहिलाच दिवस आहे, आपण घरी पुशअप मारणार आहे किंवा जिम मध्ये मारणार आहे किंवा तालमीत मारणार आहे, तर पुशअप कसे मारायचे हे तुम्हाला आज मी शिकवतो आहे। चला तर पहिले आपण बेसिक आपलं शोल्डर लेवलला आपले हात असायला पाहिजे। ओके, लेगची पोझिशन आपली स्ट्रेट। जर तुम्ही नवीन असाल तर आपण या प्रकारे मारू शकता। गुडघ्याची पोझिशन थोडे फोल्ड करायचे, पाय असे क्रॉस करून नॉर्मल पुश डाऊन करून अप करायचे। हे झाले आपले नॉर्मल पुशअप। जर तुमच्या खांद्यामध्ये स्ट्रेंथ नसेल किंवा तुमची ताकद नसेल खांद्यांमध्ये, तर तुम्ही असं, तुम्हाला जर नसेल जमत, तुम्ही पाय सरळ करून मग पहिले कमरेचा भाग पूर्ण खाली डाऊन करायचा, मग अप्पर बॉडी बेंड करायची, मग त्याच्यानंतर उठताना अप्पर बॉडी वर घ्यायची आणि लोअर बॉडी वर घ्यायची। हा तुम्हाला एकदम परफेक्ट बसेल वर्कआउटला। डाऊन करायचा, अप अप करून अप्पर बॉडी लोअर बॉडी सेम पोझिशन। ओके मित्रांनो, हा तुम्ही घरी किंवा तालमीत किंवा जिम मध्ये करू शकता। हा झाला पुशअपचा भाग। आता तुम्हाला मी पुलअप्सचा एक सेट दाखवतो, पुलअप्स कसे मारायचे असं। हा आहे सपोर्टेड पुलअप्स, याला म्हणतो आपण सपोर्टेड पुलअप्स। याचं असं आहे की आपलं जो वेट समजा 100 किलो असेल किंवा 90 किलो 80 किलो, त्यांच्या आपल्या आर्म्स मध्ये एवढी ताकद नाही राहत कोणाच्या, की मग त्याचं कसं मारायचं भाऊ। आता आपल्याला तर जात नाही, की जो एकदम लाईट वेट वाला राहतो 50 किलो 60 किलो 55 किलो, त्यांना इझी मारायला जातं। पण आता हा नवीन आलेला आहे, याला म्हणतो आपण सपोर्टेड पुलअप्स। याला एक स्टँड असतं आणि इथे आपण बघू शकता हे वेट आता समजा माझं 70 किलो आहे, तर माझ्या मसलमध्ये कमी पॉवर आहे किंवा खांद्याला कमी मसल हे स्ट्रॉंग नाही भाऊ, की आता मी कसं मारू शकतो। तर माझं वजन आहे 70, तर मी 60 घेऊ शकतो, की 10 किलो तरी मी माझ्या स्वतःचं वजन उचलू शकतो। तर आता मी ठीक आहे, मी तर मला तर येतं, पण तुम्ही नवीन आहात त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतोय की 70 वजन असेल तर 60 लावा, 60 किलो असेल तर 50 लावा। तर आता मी 60 लावतोय, इझी जाईल ते मला। हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे। पहिले आपल्याला हे स्टँड राहतं हाईटला, हा आहे तर क्लोज ग्रिप, हा आहे वाईल्ड ग्रिप। क्लोज वाईल्ड तुम्ही दोन्ही यूज करू शकता। आपण आता वाईल्ड ग्रिप घेऊ, सर्वात लांब। ओके, शोल्डर लेवलला घ्यायचं आता आणि आपले गुडघ्याची पोझिशन या इथं ठेवायची, या स्टँडवर। ओके, त्याला नॉर्मल पुश करा, असं डाऊन केला, अप्पर बॉडी वर पुश, मानेचा भाग पूर्ण वर जाऊ द्यायचा आणि डाऊन करायचा, अप डाऊन, फुल रेंज घ्यायचा, अप अँड डाऊन, अप डाऊन। ओके, आणि वर आलं की जर वेट राहिलं जास्त, पहिले सिंगल लेग खाली ठेवायचा, याला हळूच ठेवायचा याला, जेणेकरून तो प्लेटांचा आवाज येणार नाही, काही होणार नाही। हा झाला तुमचा वाईल्ड ग्रिप। आता ही राहिली तुमची क्लोज ग्रिप, सेम मुवमेंट राहील, फक्त फरक हा राहील, हा वाईल्ड ग्रिपचा राहील आणि हा क्लोज ग्रिप। क्लोज ग्रिप मध्ये तुमचा बायसेप पण पंप होतो। ओके मित्रांनो, हा झाला तो आपला पुशअप आणि पुलअप्सचा सेट। चला मग तुर्तास आपण इथेच थांबूया।
तोपर्यंत नमस्कार आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर भेटू. ओके मित्रांनो.